पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मी काय म्हणतो, हे बघा, आम्हाला बैठक करण्याची अजिबात इच्छा नाही। अहो, काही वेळ काळ आहे की नाही बैठकीला? नाहीतर काय, सगळा वेळ फुकट गेला। आता सगळ्यांच्या वेळा बघून बैठक करू। अहो, माझ्यामुळे उशीर झाला। सॉरी सॉरी। नमस्कार। अगं, हा काय अवतार आहे? तुला माहिती नव्हतं आम्ही येणार होते? अक्षरा, बाळा काय झालं? काय ग, तुला नेहमीच असा उशीर होतो का? सासरी अजिबात असं चालणार नाही, आधीच सांगून ठेवते। कमलला स्वतः सांगितलंय, कॉलेज संपलं की लगेच ताबडतोब घरी यायचं, बाहेर रेंगाळायचं नाही। आणि तो तसंच करतो। तू एक काम कर ना, जा तयार होऊन ये पटकन। हा राजा। हा, हो हो, चल। कमलनं सगळं सांगितलंय आम्हाला। कशाला उगा मोठ्या लोकांच्या तोंडी लागायचं? तुला काय करायचंय? त्या भुवनेश्वरी मॅडम ती वाढवतील नाहीतर कमी करतील, मला काय त्यांच्या कामात आपण कशाला हस्तक्षेप करायचा? आपण भलं आणि आपलं काम भलं। कशाला लष्कराच्या भाकऱ्या भाजायच्या? आणि शेवटी काय झालं, पाय धरावेच लागले ना त्यांची। त्यापेक्षा नसतीच बोलली तर बरं नसतं का झालं? पाय नाही धरले मी त्यांचे, हात जोडून माफी मागितली, आणि तेही माझ्या विद्यार्थ्यांसाठी। याचा बाप त्योच। पण तुला काय करायचंय ग त्याचं? अगं, विद्यार्थी आणि त्यांचे आई बाप बघून घेतील, आपण आपलं काम करावं, पगार घेऊन घरी यावं। हे असलं काय चालणार नाही लग्नानंतर। बाबा बाबा, जाऊ द्या ना प्लीज। जाऊ दे ना काय? अरे, मुलीची जात आहे, उगाच आगाऊपणा करायला जायचं नाही। नाही नाही, अहो आगाऊपणा नाही हो। हो जयदेवराव, तुम्ही नका तिची वकिली करू। अक्षो, तू जा बाळा, तू तयार हो। हो, तिला तयार व्हायला कशाला सांगताय? ही काय काळवेळ आहे का बैठकीची? नाही, मान्य आहे उशीर झालाय, पण मी अक्षराच्या वतीने माफी मागतो। तुम्ही बसा ना प्लीज। आई बाबा प्लीज बसा ना। आता तू म्हणतोय म्हणून, नाहीतर काही हे बरोबर नाहीये। कमलराव, तुम्ही पण बसा ना। हो हो, बैठक तर करूच, पण त्याचबरोबर अक्षराच्या नोकरीचाही डिस्कस करू। म्हणजे लग्नानंतर अक्षराने नोकरी नाही केली तरी चालेल मला। हे बघ, मला बाकी काय माहित नाही, खूप सारी कामं बाकी आहेत, तुम्ही उद्या सकाळी लवकर या। भाऊजी, भाऊजी, हा लाडूचा काय लूप लागला का काय तुम्हाला? शिवानी, खाऊ दे त्याला। अरे खाऊ दे, खाण्याबद्दल कुठं बोलतेय मी? हटवा लाडू खाता येत ते। अरे भावा, कसला स्ट्रेस आलाय का तुला? कसला नाही, मला माहितीये तुला स्ट्रेस आला ना की तू खात सुटतो। सांगलो नका, स्ट्रेस बेस काय नाही। मग एवढे लाडू का खातोय? तिचं काही टेन्शन आहे का? कोणाचं? हो भाऊजी, मास्तरणीचं काय आहे का?
आईसाहेबांनी माफ नाही केलं तिला? का मास्तरीने पुन्हा काहीतरी? हे काय लावलंय मास्तरीनबाई मास्तरीनबाई? मी नाव नाही सांगितलं तुम्हाला अजून तिचं. नाही सांगितलं मास्तरीणबाईचं नाव. लय भारी आहे. काय नाव? हा मी जे लय शिकलेलो नाही ते. कराटे. वहिनी ती शेणी आणा घालायच्या तोंडात. कराटे पोरगीचं नाव तुझ्या बाण केलं तर मर्दा. काय बोलतोय? कराटे नाही, अक्षरा अक्षरा. अक्षरा? हा भारी की नाही? अक्षरा असं एक नावात रिदम आहे बघा. नुसतं असं नाव उच्चारलं तरी किमान 7 वेळा वाजते बरं काय कानात. अक्षरा 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 वाजते की नाही? आहे की नाही? ते आवाजाला आपण मस्त म्युझिक लावू आणि लावून देऊ की तुझ्या कानात. नाद बंड्या ओंक्या काय आयडिया भावा. हे करायचं आपण, हे करायचं. अरे हार तुझ्या. अरे जोक केला मी. जोक करायलास? इथं माणूस एवढा सिरियस आहे, सिरियस होऊन ताप यायची बारी आली मला. जोक करायला शेणी आणून याच्या अहो टाळ्या. भाऊजी बसा तुम्ही. जोक काय करतोय मी? सिरियसली सांगायला लावलं याला. अहो तू तसंच आहे. बरं हे घ्या पाणी घ्या. मला सांगा भाऊजी, हा थँक्यू. तिची नोकरी आहे ना? का काढली त्या मास्तरीणबाईला? नाही नाही अजून तरी नाही काढलेली. अजून तरी नाही. अजून तरी काढलेली नाही म्हणजे? म्हणजे पुढचं आत्ताच मला माहित नाही. का असं का? आणि पुढचं माहित नाही म्हणजे? पुढचं माहित नाही म्हणजे कसं आहे, मला पण ऐक नाही त्यांची एक गोष्ट आवडत नाही. काय त्यांचं वागणं? हा म्हणजे जरा तशा आगाऊच आहेत त्या. म्हणजे? म्हणजे ह्याच्यावानी. आलास का माझ्यावर? मुद्द्यावर ये. मुद्दा आगाऊ. आगाऊ म्हणजे कसं सांगणार तुम्हाला? आगाऊ माहित नाही होय. आगाऊ म्हणजे आगाऊ हो. म्हणजे नाही काय असं उद्धट? नाही नाही उद्धट नाही. उद्धट नाही म्हणजे नम्रपणेच बोलतात ते. असं कधी कधी समोर त्याला पटेल असं बोलतात. म्हणजे मुद्दे सुदे एक एक मुद्दा कम्प्लीट मास्तरीन बाई. उद्धट नाही. मग काय मस्त वाल. मस्त वाल. आता डोसक्यावर पडलायस तू ओंक्या. असं बोलायचं नसते रे. मस्तवाल बिस्तवाल काय बोलायचं नसते. मग नक्कीच चालू असणार. हो वहिनी तुम्ही पण चालू बिलू नाही हो. तुम्ही काय ते आता घावतील ते शब्द चिकटवू नका उगाच. तुम्ही बी चालू बिलू नाही. साधे आहेत एकदम. अशा साध्या आहेत आणि दिसायला पण माहितीये का अशा अशा एकदम गोऱ्या पान अशा आखीव रेखीव मस्त आहे. सुंदर सुंदर एकदम इंजान. आणि मला काय म्हणतात माहितीये काय, मी एकदम साधारण साधी मुली आहे. खूपच सामान्य आहे का होती? असं त्यासनी वाटतंय. माझ्यासाठी अप्सरा. अप्सरा अशी समजा एखादी परी स्वर्गातनं अशी खाली उतरली आणि आपल्याला येऊन म्हणली मी एकदम साधारण आणि साधी आहे. काय पटण्यासारखं काय काय? बरं भाऊजी, मगाशी तुम्ही म्हणालात तुम्हाला एक आवडत नाही, ते काय? ते सांगतो नंतर. हे आधी पहिलं तुम्ही हे बघा ज्याच्यासाठी मी आलोय. हे फोटो बघा. हा कोणाचा कान आहे भावा? हे हुशार. याला कान दिसला. कान दाखवलोय मी तुला. कान मास्तरीन बाईंचाच आहे पण जे दाखवालोय ते बघ. म्हणजे अशी इन्स्टॉलमेंट मध्ये दिसणारी आम्हाला अप्सरा. वहिनी
तुम्ही आधी मला हे असलं कानातलं आणून द्या, मग इन्स्टॉलमेंट मध्ये कशाला अख्ख्या मास्तरीन बाईंचीच भेट घालून देतो. पहिले हे कानातलं आणून द्या. भावा तिला एक कानातलं का द्यायचंय? अरे विषय कसा झाला, त्या आपल्या घरी आलत्या का नाही, तेव्हा त्यांचं हे असलं एक कानातलं हरवलंय. बरं ठीक आहे, मिळेल हे कानातलं. हा उद्या? उद्या लगेच? अहो मला शोधायला वेळ तरी द्या. दिला, उद्या सकाळपर्यंत वेळ दिला. आणि आपल्याला एकदम शुद्ध सोन्याचं पाहिजे. वहिनी भेसळ बिसळ काय नको, एकदम 24 कॅरेट. भावा 24 कॅरेट मध्ये ना दागिने बनत नाहीत, त्याच्यात थोडी भेसळी असतेच. ए बाबा, आता तू शाळा सुरू करू नको दाद्या, शाळेला लय वैतागलोय मी. मुद्दा ह्यो आहे की जेवढं जास्तीत जास्त काय शुद्ध तुम्हाला घावते तेवढं घेऊन या. पण भाऊजी एक प्रॉब्लेम आहे बरं का. मी बसलेलो आहे प्रॉब्लेम सोडवायला, बोला तुम्ही फक्त. हे कानातलं एक नाही मिळणार, जोडी येईल. पण मास्तरीन बाई 2 घेणार नाहीत. नीट धर ना. ए लवकर करा ग मुलींनो. हो यो. अगं इथे इथे. अगं बुडून नाही करायची तर उशीर झालाय. ताई, अगं कानातलं. हळू बोल जरा. अगं कानातलं कुठे आहे? हरवलं. काय हरवलं? अगं आई तुम्ही हळू बोला ना जरा. अगं कुठे हरवलं? कसं हरवलं? माहित नाही, कामाच्या गडबडीत नाही लक्षात आलं माझ्या. अगं पण आता एरा तुझं कानातलं ते काढून. दे लवकर. दे आणि माझ्याकडे. आणि हे सारखं काम काम करतेस ना, म्हणून असे घोळ होतात तुझे. किती वेळा सांगितलं मी तुला. आणि आता तू माझं ऐक हं. त्या कमलच्या आईवडिलांनाही तुला वेळ द्यावा लागणार आहे. चांगल्या आठवडाभराची रजा घे बघ. रजा रजा वगैरे मला काही शक्य नाही. हा दे, हे घे. पण त्यांना थोडा वेळ द्यावा लागेल ना. अगं आई लग्नानंतर त्यांच्याच घरी जाणार आहे ना. अक्षरा, मला झालं का आवरून? हो हो आले आले. दे दे लवकर. थांब थांब. का जोडी का नाही घेणार? आता एकच हरवले म्हणल्यावर मी एकच देणार ना. आणि कसं आहे, तो विषय जरा हार्ड आहे. बाई एकदम तालेवर आहेत. एकदम मान्य आहेत त्या. आणि ताटत्यात तर एवढ्या ओमक्या, काय सांगू तुला. गा लय बेकार विषय देऊ. तुम्ही मस्त 2 नवीन घेऊन देत चालो, त्या एकच घेणार. हो भाऊजी, पण एक पण गेले कशावरून म्हणताय? आपण तसं सांगायचं ना त्यांना. हे काय तुमचं कानातलं आमच्या बागेत मला गावलं, तुमचं तुम्हाला परत घ्या. आमच्यामुळं काय कोणाचं नुकसान नको, आपण सांगून टाकायचं. आत्ता कळालं. त्यामुळं सध्याला आपण एकच कानातलं देऊया त्यासनी. भावा तुमची जोडी झाली ना की ही कानातल्याची पण जोडी देऊन टाक. म्हणजे कानातल्याची पण जोडी आणि तुमच्या दोघांची पण जोडी, म्हणजे एकदम भारी होऊन जाईल. एवढं सोपं वाटलं तुला मास्तरीन बाईसनी पटवणं? भावा मला माहितीये तुला आवडणारी गोष्ट ना तू काय पण करून मिळवतो. बरोबर आहे ओंक्या, पण वस्तू आणि माणूस याच्यात फरक असतोय. आणि मास्तरीन बाई म्हणजे आबा 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 लई विषय हार्ड आहे त्यो. लई पापड बेलायला लागतील बर काय ती जोडी बनवायची झाली तर. अहो भाऊजी, प्रेमात हे सगळं करावं लागतं. तू ना या लग्नाच्या भानगडीत पडूच नको आणि उगीच सुखाचा जीव तर दुःखात टाकूच नकोस. तुझा जीव काय दुःखात आहे रे? उगाच काय पण सांगू नको हा त्यांना. अगं मी आपल्याबद्दल नाही, मी असंच आपलं जनरल एक बोललो ग. लग्नाबद्दल मी काहीही ऐकून घेणार नाही, जनरल सुद्धा. नाहीतर तुला तुला ना जेवण मिळणार नाही. झोप उपाशी. भावा तू एक लाडू दे मला. लाडू दे. हे बघ मी लाडू खातो, पाणी पितो आणि झोपतो. झोप मग. हा बघ आज मी फक्त लाडू खाऊनच झोपणार आहे. अरे खा. ठीक आहे.
अर्धा तू खा आणि अर्धा मी खातो. प्लीज. मला माहितीये बुंदीचा लाडू तुला खूप आवडतो. किती क्यूट कपल दिसतायत ना हे. म्हणजे जोडी असावी तर अशी. हो ना, अगदी एकमेकांना अनुरूप आहेत. लक्ष्मी नारायणाची जोडी आहे. आमचा कमल इतका देखणा आहे ना की माझं मेलीचं कधीच लक्ष जात नाही त्याच्या बाजूला कोण बसलंय ते. अहो नुसता देखणाच नाही पण कर्तृत्ववान पण आहे आमचा कमल. हो ना. ओ मुलींच्या बापाच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या. अहो फोन काय विचार ना काय पण याला हीच पसंत पडली. यानं कुठेतरी ह्याला पाहिली लगेच माहिती काढली आणि आम्हासनी सांगितली म्हणून मी लगेच मागणी घातली. तसं बघायला गेलं तर मागणी घालण्या व्यतिरिक्त आमचा काय बी रोल नाही. पण आता लग्न करून ती घरी येणार आमच्या म्हटल्यावर लग्न कसं व्हावं, कशा पद्धतीने व्हावं, किती मोठं व्हावं, आमच्या घरचे रीतिरिवाज काय आहेत, पाहुणे रावळे किती बोलवायचे, त्या समध्याबद्दल आमचं म्हणणं काहीतरी असणारच की हो. अहो मुलगी त्यानं पसंत केली पण ती आता आमची सून होणार आहे. लग्न सोहळा करून ती आमच्या घरात येणार आहे म्हणल्यावर समजा आम्हासनीच ठरवायला पाहिजे की हो. काय जयदेवराव. पुन्हा पै पाहुण्याने आम्हाला नावं नको हो ठेवायला की मुलगा एवढा प्रोफेसर आणि गरीबासारखं लग्न केलं म्हणून. लग्न कसं एकदम शिस्तीत आणि थाटात झालं पाहिजे. आणि खरं सांगू का आमचा कमल की नाही प्रोफेसर आहे. आम्हाला सून सुद्धा प्रोफेसर मिळाली असती ना तर बरं झालं असतं. अहो प्रोफेसर तो प्रोफेसरच. शिक्षकांना तो दर्जा नसतो. मला तर डॉक्टर सुद्धा सून चालली असती आमच्याकडे की नाही. नाही म्हणजे शिक्षिका हेही चांगलंच आहे म्हणा. अहो प्रोफेसर काय किंवा शिक्षक काय क्षेत्र शिक्षणाच. शेवटी ज्ञानदान महत्वाचं आहे. आणि अहो ती 9वी आणि 10वीच्या वर्गाला भाषा विषय शिकवते. आमचा कमल केमिस्ट्री मध्ये PhD करतोय. असो आता त्याला अक्षरच पसंत पडली तर काय कर. पण आता पुढचं बोलूया. आधीच फुकट येळ गेलाय समजा. हो हो आमच्या गुरुजींनी 2 मुहूर्त काढले. नको राहू दे. मुहूर्त आमचे गुरुजीच काढतील. बरं तुम्ही म्हणाल तर आमची काही हरकत नाही. तुम्ही काहीच घेतलं नाही. घ्या ना थोडं. लाडू खाता का? अक्षराने बनवलेले आहेत. इरा जा लाडू घे. नको डायबिटीस आहे मला. अहो मग तिखट भडंग घ्या. इरा जा भडंग घेऊन ये. नाही बाकी समजा ठीक आहे. आता मुलाला मुलगी पसंत आहे नाही आमची काय ना नाही. अहो हल्ली समजा तेच ठरवते. आता तुम्हाला पण मुलगा पसंत आहे. आमचे गुरुजी मुहूर्त काढतील समजा प्रतिप्रमाण होईल. पण आता देवाणघेवाणीचं बोलूया. हो तुम्ही म्हणाल तसं. नाही आमची काय फारशी अपेक्षा नाही. कमलला मोठी मोठी स्थळं आली होती पण त्यांनी नाकारली कारण बाबा मुद्द्यावरच येतो. आता आमासनी हुंडा नको आहे. तर लग्न आहे म्हणल्यावर पाहुणे रावळे येणारच. आणि मुलीला काय आम्ही लंकेची पार्वती नाही ना ठेवू शकत. मंगळसूत्र घालू आम्ही.
पण मुलीच्या अंगावर तुम्ही 10 तोळ सोनं घाला. मुलाचे कपडे ब्रँडेड असतील. हा ते साखरपुड्याला मुलाची अंगठी आम्ही निवडू, पर त्याचं बिल तुम्ही द्या. आता आमचा मुलगा कॉलेजला त्या जुन्या खटारा स्कूटरवरून जातोय. बरं दिसतं का ते? नाही, अगदी कार नाही, पण त्याला एक नवीन चांगली बाईक घेऊन द्या. शिवाय दोन्ही बाजूचा खर्च तुम्हालाच करायचा आहे. हॉल, केटरिंग, आहेर, रिसेप्शन तर पाहिजे. कॉलेजमधल्या सगळ्यांना काही लग्नाला बोलवू शकत नाही आणि ह्यांच्या बहिणीचा मान रीतीनं तुम्ही करालच. हो करू, पण बाबा, हो काय बोलताय तुम्ही? मी रिटायर शिक्षक आहे, त्यामुळे माझ्या कुवतीप्रमाणे. अहो 10 तोळ सोनं तुम्ही देऊ शकत नाही. आणि दोन्ही बाजूचा खर्च मुलीकडच्यानंच करावा लागतो ना. आणि राहिला प्रश्न मानपणाचा, तो तुम्हाला करावाच लागेल. आता मुलीचं लग्न म्हणल्यावर समजा आलंच की. आणि आम्ही फार मागणाऱ्यातले नाहीये. आमच्यासाठी बैठक संपली. आता तुम्ही बोला.